गंगापूर नगरपालिकेची कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचं लक्ष. नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचे भवितव्य सध्या ईव्हीएमच्या पेटीत बंद झालंय. गंगापुरातील प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार केंद्रावर रात्री 8 वाजेपर्यंत शांततेत पार पडले मतदान. गंगापूर नगर परिषद निवडणूक 2025 साठीची मतदान प्रक्रिया मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 वाजल्यापासून संध्याकाळी उशिरापर्यंत शांततेत पार पडली. शहरातील प्रभाग क्रमांक 4B व 6B ची निवडणूक स्थगित झाल्यानं उर्वरित 10 प्रभागातील 18 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी 6 तर नगरसेवक पदासाठी 79 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. गंगापूर नगरसेवक व नगर परिषदेच्या नगराध्यक्ष नगरसेवकांची निवडणूक जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, आमदार प्रशांत बंब, सतीश चव्हाण, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, संतोष कराळे व माजी आमदार कैलास पाटील व अण्णासाहेब माने पाटील यांच्यासह विद्यमान मंत्री, आमदार व माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केल्यानं निवडणुकीत गंगापूर नगरपालिकेची कोण बाजी मारणार याकडे तालुक्याचे लक्ष आहे. नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचं भवितव्य सध्या ईव्हीएमच्या पेटीत बंद झालंय. भाजपच्या वतीनं उमेदवार प्रदीप पाटील, अजितदादा पवार गटाचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संजय जाधव, काँग्रेसचे मोहसिन चौस, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अविनाश पाटील, शिवसेनेचे ऋषिकेश पाटील, AIMIMचे शेख सोफियान सिराज बागवान. नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवारांचं भवितव्य सध्या ईव्हीएमच्या पेटीत बंद झालं आहे. मतदानादरम्यान गंगापूर शहरातील प्रभाग क्रमांक 2, 3 आणि 9 इथं उमेदवार समर्थकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाल्याच्या किरकोळ घटना घडल्या. तणाव निर्माण करण्याचेही प्रयत्न झाले. मात्र गंगापूर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे व पोलीस निरीक्षक कुमारसिंग राठोड व त्यांची टीम यांनी तातडीनं हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही प्रकरणात गुन्हा नोंद झालेला नाहीये. नागपूर खंडपीठाचा निर्णय. राज्यातील सर्व नगर परिषद नगर पंचायत मतमोजणी पुढे. आता पुन्हा निकाल 21 डिसेंबरला.